अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे सकल हिंदू धर्माकडून वसमत बंदची हाक. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे उपनगर अध्यक्ष यांच्या शेतात उपाशी ठेवण्यात आलेले 19 गोवंश मिळाले आणि त्यानुसार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पण गोवंश हत्या प्रकरणी संबंधित आरोपी निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि उपनगर अध्यक्षपदाचा राजीनामा मागण्यासाठी आज वसमत बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार छत्रपती शिवाजी चौक ते शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढून बंदसाठी व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलं. उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनामध्ये काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. 15 ऑगस्टपर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई होऊन उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यास 15 ऑगस्टनंतर आंदोलन छेडू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आला. आणि यावेळी शहरातील शिवसेना आणि भाजपचे विविध पदाधिकारी, सकल हिंदू समाजाच्या वतीने अनेक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. श्रीहरी अंभोरे, उपसंपादक. काही मुस्लिम असो की कुठलाही हिंदू विरोधी माणूस असो, त्यांनी हिंदूंच्या विरोधातले कामं करू नये अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. जेव्हा जेव्हा हिंदूंच्या विरोधामध्ये काही भावना दुखावल्या जातील तेव्हा सबंध हिंदू समाज आज फक्त तालुक्यापुरता आम्ही या ठिकाणी करत आहोत. याच्यानंतर आम्ही जिल्हाभरामध्ये पूर्ण आंदोलन उभं करूता याची सरकारनं नोंद घ्यावी आणि कोणालाही पाठीशी घालू नये. त्याचे जे संविधानिक पदावर आहे ते संविधानिक पद त्याचं रद्द झालं पाहिजे अशी कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो. जय श्रीराम. ते असं बातमी ऐकून असं पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं की म्हणजे एवढं कसं काय कृत्य कोणी करू शकते. म्हणजे खरंच मग आपण जे म्हणतो ते हिंदू मुस्लिम म्हणजे त्यांनी आपल्या भावना दुखावण्यासाठी हे सर्व केलेलं आहे का? आपण म्हणतो की त्यांनी एका संविधानिक पदावरती बसून म्हणजे त्यांना संविधानिक पदाचा माज आला का? संविधानिक पदाचा त्यांचा राजीनामा तर झालाच पाहिजे, पण त्यांच्यावरती जे कमीतल्या कमीत कलमा लावलेले आहेत ना, तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे. सर्व जे म्हणजे आता इथं महिला जास्त वर्गात आल्या नाहीत, पण सर्वांच्याच भावना दुखावल्या. ज्या आरोपीला जमानत पण मिळाली आणि त्या आरोपीला यापुढे 1-2 कलमा अशा दाखल करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सकल हिंदू समाज आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेला आहे. प्रशासनाला एकच नम्र विनंती की जी घटना त्यांनी केली ती हिंदू धर्मासाठी फार अत्यंत वाईट आहे आणि त्या घटनेवर प्रशासनाने जास्तीत जास्त त्या आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हीच आमची हिंदू सकल समाजाकडून मागणी आहे. आणि या बंदमध्ये या सगळ्या पाठिंबा मिळालेला आहे. आणि सांगायचं म्हणजे विद्यमान आमदार राजू यांचे आमचं समर्थन आहे. पण यामध्ये जे गोवंश हत्या झाली या संदर्भामध्ये जे वसमतवासियांचं किंवा इथल्या तालुकाभरातील धर्मसंस्कृतीच्या संदर्भामध्ये जे आवाज उठवलेला आहे आणि गोवंश हत्येच्या संदर्भामध्ये आज वसमत शहरावासियांचा मत आहे. यामुळे आज हिंदू धर्माचा संस्कृतीचा इतिहास आणि विचार सुद्धा जो पडदा आहे पूर्ण फाटलेला आहे. आज खाली समर्थक म्हणून वसमतचे म्हणजे विद्यमान आमदार राजूभाई नवकरी यांचे विचार हे आज सगळ्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे. त्यानंतर काय काय होणार आहे या संदर्भात